नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरी. चला तर आज आपण नानकटाई बिस्किट बनवणार आहोत. त्याच्यासाठी लागणारे साहित्य दाखवते मी तुम्हाला. 2 चमचे बेसन घेतलेला आहे, 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि 1 वाटी साखर घेतलेली आहे. आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे. आणि अर्धी वाटी गरा घेतलेला आहे, 1 वाटी घरचं तूप घेतलेलं आहे आणि ही बेकिंग पावडर घेतलेली आहे. परत जायफळ, 4 वेलच्या घेतल्यात, थोडंसं मीठ घेतले आणि ही ड्रायफ्रूट घेतले. पहिल्यांदा आपण साखर बारीक करून घेणार आहोत. त्याच्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया. आणि त्यामध्येच ही 4 वेलची घेतलेल्या आहेत ना, त्या आपण अशाच यामध्ये टाकून घेऊया, म्हणजे वेलचीची पालं पण बारीक होते. चला तर आता आपली साखर बारीक झालेली आहे, बघून घेऊ शकते. यातच आपण वेलची पण बारीक केली आहे. सर्वात पहिल्यांदा आपण यामध्ये तूप टाकून घेऊया. नंतर जे आपण पिठी साखर करून घेतलेली आहे ना, ती यामध्ये टाकून घेऊया. चला आता साखर आणि तूप एकत्र करून घेऊया. हे सगळं आपली साखर आणि तूप एकत्र झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला ना मैदा, बेसन आणि गरा चाळून घ्यायचा आहे. सर्वात पहिल्यांदा आपण मैदा यामध्ये टाकून घेऊया. बेसन टाकूया 2 चमचे. तर यामध्येच गरा पण टाकून घेऊया आपण. आणि ही आपली बेकिंग पावडर पण यामध्येच टाकूया आणि चाळून घेऊया सगळं. आणि हे चवीपुरतं उगस थोडंसं मीठ टाकून घालूया आणि एकत्र करून घेऊया सगळं. हातानच मळून घेते आता मी. आपल्याला छोटासा गोळा बनवून घ्यायचा आहे. ह्यात आपण जायफळ थोडंसं किसून घालूया. अर्ध जायफळ घालून घेऊया. त्याचा आता आपण घट्टसर एक गोळा बनवून घेऊया. आपला हा घट्टसर गोळा आता म्हणजे तयार झालेला आहे. आता ह्याची आपण छोटी छोटी बिस्किट करून घ्यायची. सर्वात पहिल्यांदा आपण ह्या ताटाला असं तूप लावून घेऊया सगळीकडून. चला आता ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया आपण. आणि थोडंसं हलकसं असं करूया, दाबूया आणि थोडेसे आपण जो बदामाचे काप लावून घेऊया. आपली सगळी बिस्किट अशी तयार केली मी. सर्वात पहिल्यांदा आता गॅस पेटवते. माझ्याकडे ओव्हन नसल्यामुळे मी गॅसवर करायला लागलेले आहे. आणि कढईत आता मी मीठ टाकून घेते. आपण यामध्ये पालथा टाकून घेऊया आणि हे ताट ह्याच्यावरती ठेवूया. आणि हे वरून असं झाकून घेऊया. एक 20 मिनिटासाठी ही बिस्किट बेक व्हायला लागते आता ह्याच्यावर, कारण आपल्याकडे ओव्हन नसल्यामुळे. आता ह्याच्यावर ही मंद गॅसवर आपण 20 मिनिटं ठेवून घेऊया. बघा आपली कशी झालीत आता नानकटाई. अजून एक 5 मिनिटं आपण ठेवून घ्यायचे, मग भरपूर भाजली जाते आतून. चला तर आता आपली बिस्किट तयार झालीत का बघूया. बघू शकताय तुम्ही, वरून पण लाल कलर यायला लागला. आपली बिस्किट तयार झालेली आहेत. आता ह्याला थंड होऊ देते आणि मग तुम्हाला दाखवते कशी झाली ती. तर बघू शकताय आपली नानकटाई बिस्किट तयार झाली. ती बिना ओव्हनची आपण ही कढईत केलीत. कशी कुसकुशीत होती बघा. बघू शकता ही कशी झालीत कुसकुशीत. तर एकदा तुम्ही करून बघा. माझा जर व्हिडिओ आवडला असला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा. धन्यवाद.